नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही कोकण दौरा करायचं ठरवलेलं आहे. कोकण दौरा करत असताना आम्हाला सर्वप्रथम कोल्हापूर हे तीर्थस्थळ आलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी सकाळी पहाटे 5 वाजता आलेलो आहोत. इथं बिंदू चौक आहे आणि बिंदू चौकाच्या शेजारी पार्किंग असल्यामुळे आम्ही या पार्किंगमध्ये सकाळी साधारण 5:30 ते 5च्या दरम्यान इथं आलेलो आहोत. आणि बिंदू चौकात आल्यानंतर भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत असताना त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवला आहे आणि तो आम्ही सकाळ सकाळ बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. तसेच या ठिकाणी जवळच आम्ही चहा वगैरे घेतलेला आहे. तिथनं चहा घेऊन आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी पुढे निघणार आहोत. तर अधिक मास चालू असल्यामुळे तुफान गर्दी होती. भरपूर गर्दी असल्यामुळे ज्याही ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जाऊ तिथं रांगा होत्या, भरपूर पब्लिक होतं आणि भाविकही भरपूर होतं. तर आता मी आहे बिंदू चौकामध्ये. पाठीमागे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्याच्या शेजारी दुसरे 2 पुतळे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पुतळा आहे. तसं तर मी म्हणजे पुतळ्याच्या जवळ गेलेलं नाही, अगदी लांबून साधारणार्थ 30 ते 40च्या फुटाच्या अंतरावर आम्ही इथून पुतळा बघितलेला आहे. तर आता इथलं झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघणार आहोत. चला तर मग आता आपण निघूयात महालक्ष्मी दर्शन. आता इथं बघू शकता तुम्ही महालक्ष्मी दर्शनाला निघत असताना तेथील प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या समोर सकाळी इतकी गर्दी असते की तर समोर नाश्ता असतो, परत म्हणजे गजरे विकलेले असतात, हारं वगैरे असतात. आणि हे बघा इथं भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून दर्शन रांगेला थांबलेलो होतो. त्याच्यानंतर आता मला साधारणतः 12:30 वाजता आई कुलस्वामिनीचं दर्शन मिळालेलं आहे आणि इथून दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे म्हणजे ज्योतिबाला जाणार आहोत. तसं ह्या फॅमिली ट्रिप असल्यामुळे म्हणजे आमची फॅमिलीची घरातली लोक असल्यामुळे सगळ्यांसोबत मला दर्शनासाठी जावं लागत आहे. आणि आता आम्ही इथलं दर्शन झाल्यानंतर अगदी थोड्याच वेळानंतर आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आपलं लहान मुलगा हरवलेला आहे. ज्यांना कोणाला सापडेल त्याने दक्षिण
काढ की फोटो Apa? Apa? Oh, no, no, no.